नमस्कार, मी कैलास हिप्परकर आपलं स्वागत करतो। आपण सध्या लक्ष्मीनगरची मशानभूमी पाहत आहोत। तर आमची बुद्धी महान आणि पहा आमच्या लक्ष्मीनगर गावाची मशानभूमी किती घाण। तर मित्रांनो, माणसाचा जन्म कशामधून होतो तुम्हाला माहीत आहे। तो आपदत जीवन जगतो आणि मरताना सुद्धा त्या ठिकाणी अंत्यविधी करण्याची जागासुद्धा किती दुर्दशा झालेली आहे बघा। स्वतःला हे महारथी आम्ही खूप हुशार आहे असं समजतो, पण ह्यांची बुद्ध्या किती सडलेले हे तुमच्या आता लक्षात येईल। हे बघा, तुम्ही बघू शकता इथं पाण्याच्या चावीचा हा नळ तुम्ही बघू शकता काय परिस्थिती आहे। ही झाडं झुडपं बघू शकता। हे अतिशय हुशार प्रवृत्तीचे लोक आम्ही खूप हुशार आहे आणि आम्हालाच गावचं समजतं असं स्वतःला शहाणे समजणारे ह्यांना आपण मेल्यानंतर ज्या ठिकाणी आपल्याला आपला अंत्यविधी होणार आहे त्या ठिकाणची जागासुद्धा ह्यांना स्वच्छ ठेवता येत नाही किंवा ह्यांची बुद्धी इथपर्यंत चालत नाही। आपदत जगणारी माणसं शेवटी अशा घाणीमध्ये जाळली जातात। हे या गावचं दुर्दैव आहे। आणि एवढंच नाही तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता ह्या काचा आहेत, ह्या बांगड्यांच्या काचा आहेत। ही तुम्ही बघू शकता तारा आहे त्या। तर तुम्हाला सांगायचं ज्या पद्धतीनं आता मी चाललो आहे टोटल घाण आहे तुम्ही बघू शकता। तर रात्री अपरात्रीच जर या ठिकाणी मयत झालं तर तुम्ही मला सांगा आता हे पायात घुसतील का राहतील। पायात बिगर चप्पल घालता इथं 4-5 राऊंड मारलं जातात। असंच ज्या पद्धतीनं आपण चाललो आहे असं पायात चप्पल नसते, एखाद्याचं वडील वारलेलं असतात बिगर चप्पलचं जायचं हे असं। आणि हे जे आहे तुम्ही बघू शकता हे फरशाचे तुकडे वगैरे आहेत। ह्यांना अनेक वेळा ग्रामसभेत विषय घेतला मी स्वतःने ह्यांना सांगितलं, गावातील बऱ्याच लोकांनी ह्यांना समजावण्याचा प्रयत्न केला, पण वेळ मारून नेणारे ग्रामसेवक ह्यांना ह्या गोष्टीचं अजिबातसुद्धा काही घेणं देणं नाही। फक्त वेळ मारून न्यायची आणि विषय संपवून टाकायचा किंवा मंजूर झालं काम वगैरे असं काहीतरी सांगायचं। ठीक आहे, मंजूर झालं असेल काम मंजूर आहे, परंतु आता सध्याच्या परिस्थितीत या ठिकाणी जी हालत आहे हे जर तात्काळ साफसफाई केली आणि नंतर जर ह्या फरशा वगैरे बसवायचं काम केलं तर त्यात बिघडलं कुठं। परंतु कामच करायचं नसेल, काम चुकारच प्रवृत्ती असेल आणि जर दुसऱ्यांना त्रास द्यायचा असेल तर ह्या गोष्टीला औषध असतं नाही असा विषय नाही। तर लक्ष्मीनगरचे सरपंच, ग्रामसेवक आणि ग्रामपंचायत सदस्यांनी ही स्वच्छता तात्काळ करून घ्यावी। 8 दिवसाच्या आत जर तात्काळ ही जर साफसफाई न केली तर ह्यांच्यावरती तहसीलदार सांगोला आणि BDO साहेब सांगोला यांच्याकडे रीतसर तक्रार केली जाईल। धन्यवाद।